इसकी फटके 74 हो गई। हाँ जी तो नको टाकूया। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत निवती बीचला, लाईट हाऊसला. तर मग खूप छान आहे ते. आम्ही फोटोज व्हिडिओज बघितले, त्याचे रील्स वगैरे. तर मग तुम्हाला दाखवेन की कसं असणार, काय असणार ते. आम्ही पण खूप एक्सायटेड आहे. आणि काल आहेत ना तिकडे बोट गेलेला, त्या रिटर्न आल्या, कारण तिकडे खूप हवा होती आणि ते बीचवर असल्यामुळे आहे ना त्या लोकांना वारा असल्यावर पुढे जायला पण नाही भेटत. तर मग आज पण तोच सीन आहे. तर मग जर काही बोट असतील जाणाऱ्या तिथे तरच ती लोक आम्हाला घेऊन जाणार आहेत. तर बघू कसं असणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे बोट जिथे असते तिथे. होपफुली आम्हाला जायला भेटू देत, कारण बोट तर आहे. अजून पण आम्ही होप सोडले नाही. हां तर आणि गाईज आम्ही ट्विनिंग करतोय आज. हां आणि अक्षता हो अक्षता थोडंफार तर आता आमची कंप्लीट झाली आहे. काल लवकर झोपलोय आम्ही. कसलं लवकर 2ला झोपलो. झाडोर घोळ्यात. बीचला बट बीच ते बीच नाहीये ना. बीच आहे तो वेगळा बीच आहे. या वडे स्वाम्याने दिला म्हातारीची चूळ बघणार. मला वाटतं गोवा गोवा, मुंबई टू गोवा आहे. 6 तासाचा. बीड दाखव. तर त्या बीडमध्ये ना सी टायगर आहे. ते टायगर ना फक्त त्या बिळामध्ये. आणि काय करतात आणि मरमेडला भेटतात. जसं की मी इथे या एरियाची मरमेड. तर असा होता आमचा एक्सपिरियन्स. मस्त एकदम लाईट हाऊसला आम्ही इथे टॉपला बसलो आहे. आणि आमच्या पाठी तुम्ही बघू शकता हे गोल्डन रॉक आहे आणि हा लाईट हाऊस आहे. गोल्डन रॉक. येस. कसं वाटलं लीना? खूप छान वाटलं. खूप मस्त वाटलं. मस्त आहे. आम्ही ज्या टायमिंगला आलो ना परफेक्ट टायमिंग आहे. सकाळी उठून या. वी आर अबाउट टू रीच डेस्टिनेशन. हाऊ यू आर फीलिंग? आय एम फीलिंग सो गुड अँड सॅड ॲट द सेम टाईम. बिकॉज छान होते हे दोन तास. एवढी मजा आली ना. म्हणजे फोनच नाही आहे बीचवर. फक्त आणि आम्ही आणि आमची बोट आहे. आणि मस्तच आहे यार. खूप सही आहे. सगळ्यांनी या नक्की मालवणला. आणि मालवणला येतं तर या मोठी पॉईंटला नक्की या. हां तू घे. या तर गाईज आता आम्ही आलो आहे बोटिंग करायला. इसकी फटके 74 हो गई, लेकिन इसको करना है वाटर स्पोर्ट्स क्योंकि फर्स्ट टाइम है तो ये करेगी. और हम लोग उसे करवाएंगे क्योंकि हम लोग भगवान हैं. कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है. वाटलं बोटिंग करून. खूप मस्त वाटलं. आणि आता थकलोय. ए मारू नको, मारू नको. काय तर लीना तुला कसं वाटलं माझी ट्रिप? छान वाटलं. खूप छान. मी जी ऑर्गनाईज एन्जॉय केलं ना. आता मुंबईला जायची बिलकुल इच्छा नाही आहे. उद्यापासून परत तेच रुटीन चालू होणार आहे. जॉबला जा, परत घरी या, झोपा, परत तेच सेम रुटीन. तर हे खूप पीस आहे. कोकणात खूप शांतता आहे. स्लो मॉर्निंग आहे.
बीचच्या बाजूला बसा, एन्जॉय करा, दॅट्स इट. आणि हे असं आयलंड टाईप बोलू शकता तुम्ही की म्हणजे फक्त हा, रोड exactly, आहे, हा. बीच आहे, पार्टी वगैरे इथे तुम्हाला करायची असेल तर ते कायच भेटणार नाहीये. ठीक आहे, फक्त आणि फक्त तुम्हाला बीचवर पीसफुल लाईफ हवं असेल तर नक्की इथे या. मॉर्निंग लाईफ तर खूपच छान आहे, खूपच छान. तुम्ही ॲक्टिव्हिटीज करू शकता, बोट राईड करू शकता. अक्षता इथे आहे. सांग कसा होता तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मला अक्षता? नाही जायचं यार मुंबईला, मला इथेच बसायचं असं रोज सकाळी उठला समुद्र बघायला भेटला पोरगा बघतो इकडचा. हो आता बघायला माझ्या भावाची सेटिंग मिटिंग लावून देऊ. हा चालेल चालेल. तर अशा प्रकारे होती आमची ट्रिप देवबागची. हा व्लॉग मी आता इथेच सेंड करते. तुम्ही नक्की माझा व्लॉग बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि माझे व्हिडिओज बघा. तर मी हा व्लॉग इथेच सेंड करते. बाय गाईज, बाय बाय. थँक्यू अशाच आमच्या नवनवीन ट्रिपच्या ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा हिच्या चॅनलला. आम्ही अजून खूप फिरू, खूप तुम्हाला व्हिडिओ दाखवू. बाय गाईज, बाय बाय. थँक्यू.